नमस्कार मंडळी. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले असतात जे फक्त चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. त्याचपैकी दोन म्हणजे धणे आणि जिरे. अनेक जण सकाळी रिकाम्या पोटी धणे जिऱ्याचे पाणी पितात. पण खरंच हे पाणी पिल्याने शरीरात काय बदल होतात, त्याचे नेमके फायदे कोणते आणि ते कसे प्यावे हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धणे जिऱ्याचे पाणी पिण्याचे 15 संभाव्य फायदे, ते बनवण्याची योग्य पद्धत आणि कोणत्या व्यक्तींनी काळजी घ्यावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. क्रमांक 1, पचन सुधारण्यास मदत. धने आणि जिरे या दोन्ही मसाल्यांमध्ये पचनात मदत करणारे घटक असतात. सकाळी हे पाणी घेतल्याने काही लोकांना अपचन, पोट फुगणे किंवा गॅस यांसारखे तक्रारी कमी जाणवू शकतात. तसेच अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होऊ शकते. क्रमांक 2, शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत. रात्रभर झोपल्यानंतर शरीराला पाण्याची गरज असते. सकाळी कोमट धने जिऱ्याचे पाणी घेतल्याने शरीराला द्रव मिळतो आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाने वाटू शकते. विशेषतः उन्हाळा किंवा पावसाळ्यात पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे असते. क्रमांक 3, पोट हलके वाटण्यास मदत. अनेकांना सकाळी जडपणा, पोट फुगणे किंवा अस्वस्थता वाटते. अशा वेळी धने जिऱ्याचे पाणी काही लोकांना हलके वाटण्यास मदत करू शकते. मात्र प्रत्येकाच्या शरीराची प्रतिक्रिया वेगळी असू शकते. क्रमांक 4, अँटीऑक्सिडंटचा स्रोत. धने आणि जिऱ्यामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आढळतात. हे शरीरातील पेशींना मुक्त रेडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून काही प्रमाणात संरक्षण देण्यास मदत करू शकतात. संतुलित आहारासोबत अशा पदार्थांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो. क्रमांक 5, वजन नियंत्रणाच्या प्रयत्नांना साथ. फक्त धने जिऱ्याचे पाणी पिल्याने वजन कमी होते असं ठोस पुरावा नाही. मात्र संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीसोबत हे पाणी घेतल्यास काही लोकांना पचन सुधारल्यामुळे आणि पुरेसे पाणी घेतल्यामुळे वजन नियंत्रणाच्या प्रयत्नांना मदत झाल्याचा अनुभव येतो. क्रमांक 6, रक्तातील साखर नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकते. काही संशोधनांमध्ये जिरे आणि धन्यातील काही घटक रक्तातील साखरेच्या नियंत्रणाला मदत करू शकतात असे सूचित केले आहे. मात्र हे मधुमेहावरील औषधांचा पर्याय नाही. जर तुम्हाला मधुमेह असेल तर डॉक्टरांनी दिलेले औषधं नियमित घ्या आणि आहारात कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. क्रमांक 7, हृदयाच्या आरोग्यासाठी मदत. धने आणि जिऱ्यामध्ये शरीरासाठी उपयुक्त अशी काही नैसर्गिक संयुगे असतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि चांगल्या जीवनशैलीसोबत त्यांचा समावेश केल्यास हृदयाच्या आरोग्याला आधार मिळू शकतो. मात्र केवळ हे पाणी पिल्याने हृदयविकार टळतात असा दावा करता येत नाही. क्रमांक 8, त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. चांगले पचन, पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार याचा त्वचेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. धने जिऱ्याचे पाणी पिल्यामुळे काही लोकांना त्वचा अधिक तजलेदार वाटल्यास अनुभव येतो. मात्र त्वचेच्या समस्या अनेक कारणांनी होऊ शकतात. त्यामुळे गरज वाटल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. क्रमांक 9, रोगप्रतिकारक शक्तीला आधार. धने आणि जिऱ्यामध्ये काही जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. हे संतुलित आहाराचा भाग म्हणून शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला आधार देऊ शकतात. निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप, पौष्टिक आहार आणि नियमित हालचाल यांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा असतो. क्रमांक 10, शरीरातील सूज कमी करण्यास मदत होऊ शकते. काही प्राथमिक संशोधनानुसार धणे आणि जिऱ्यामधील काही नैसर्गिक घटक शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी कोमट धने जिऱ्याचे पाणी घेतल्याने काही लोकांना दिवसाची सुरुवात अधिक ताजेतवाने वाटू शकते. शरीराला पुरेसा द्रव मिळाल्यामुळे हलके आणि फ्रेश वाटण्यास मदत होऊ शकते. क्रमांक 12, लघवीचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते. धणे आणि जिरे यांना पारंपरिक पद्धतींमध्ये सौम्य मूत्र गुणधर्म असल्याचे मानले जाते. त्यामुळे काही लोकांमध्ये लघवीचे प्रमाण किंचित वाढू शकते. मात्र शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही याची काळजी घ्या आणि दिवसभर पुरेसे पाणी प्या. क्रमांक 13, तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास मदत. जिऱ्याचे सुगंध आणि पचनास मिळणारा आधार यामुळे काही लोकांना तोंडाची दुर्गंधी कमी झाल्यास अनुभव येतो. तरीही तोंडाची स्वच्छता, नियमित ब्रश करणे आणि दातांची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. क्रमांक 14, शरीराला आवश्यक खनिजांचा थोडाफार पुरवठा. धने आणि जिऱ्यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांच्यासारखी काही खनिजे अल्प प्रमाणात असतात. जरी पाण्यात त्यांचे प्रमाण कमी असले तरी संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकतो. क्रमांक 15,
निरोगी जीवनशैलीची चांगली सवय दिवसाची सुरुवात साखरयुक्त किंवा थंड पेयाऐवजी साधे धने जिऱ्याचे पाणी घेण्यास सवय लावल्यास ती निरोगी जीवनशैलीचा एक भाग ठरू शकते. मात्र चांगले आरोग्य टिकण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताण नियंत्रण हेही तितकेच महत्त्वाचे आहे. धने जिऱ्याचे पाणी कसे तयार करावे? 1 ग्लास पाण्यात 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून हलके कोमट करून प्या. इच्छेनुसार भिजवलेले धने आणि जिरे चावूनही तुम्ही खाऊ शकता. कोणत्या व्यक्तींनी काळजी घ्यावी? गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. मधुमेह किंवा रक्तदाबाची औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरेल. कोणत्याही पदार्थांची ॲलर्जी असल्यास हे पाणी टाळावे. कोणतीही गंभीर आरोग्य समस्या असल्यास स्वतःहून उपचार म्हणून याचा वापर करू नये. धने जिऱ्याचे पाणी हे संतुलित आणि निरोगी जीवनशैलीचे एक भाग म्हणून काही लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र हे कोणत्याही आजारांवर रामबाण उपाय नाही आणि डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांचा पर्यायही नाही. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. अशाच आरोग्यविषयक आणि स्वयंपाकघरातील उपयुक्त माहितीसाठी अस्सल मराठी रसोई चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.